आयुष्यात जर सगळ्याच गोष्टी आपल्या हिशोबाने झाल्या तर प्रत्येक वेळी रस्त्यात जर फक्त काट्यांच्या ऐवजी फुलेच येत राहिली तर आपण काही शिकूत का? बघा, खरे तर हे आहे की आयुष्यात मनुष्याला खरी शिक तेव्हाच भेटत असते जेव्हा त्याच्या आयुष्यात दुःख येत असते, अडीअडचणी येत असतात, परिस्थिती त्याला शिकवते. मी अशा 8 गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघा, आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतःची काळजी घेणे, स्वतःला खुश ठेवण्याची जबाबदारी घेणे. कारण आपण पूर्ण घराला तर सांभाळत असतो, पण स्वतःकडे आपले लक्ष नसते. जेव्हा तुम्ही आजारी पडसाल तेव्हा तुम्हाला कोणी नाही विचारणार. प्रत्येकाचे आयुष्य, प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी असते. काहींच्या नशिबाने त्यांना त्यांच्या घरातील सदस्य सांभाळतही असतील, पण सगळ्यांचीच परिस्थिती सेम नसते. आरशासमोर उभे राहा आणि जी व्यक्ती आरशात दिसते ना, तीच एक व्यक्ती आहे जी तुमची साथ देणार आहे, आणि ती व्यक्ती फक्त तुम्ही आहात. कोणाकडून काहीच उम्मीद करायची नाही, कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवायची नाही. स्वतःला खुश ठेवा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. नंबर 2, पैसे देव नाही आहे. पण आता लक्षात आले आहे की पैसे हे ईश्वरापेक्षाही कमी नाही आहेत. जेव्हा जवळ पैसे नसतात तेव्हा जवळचेही किंमत देत नाहीत. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कोणी मागे उभे राहत नाही. जेव्हा आपण आजारी असतो, खिशात पैसे नसतात, त्यावेळी कोणी आपला मित्र कामी येत नाही, कोणी नातलग विचारायला पण येत नाहीत. मग अशा वेळी काय कामी येते तर आपण सेव्हिंग केलेले पैसे. आणि हे 100% खरं आहे. स्वतःची इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगची सवय लावून घ्या. काहींच्या आयुष्यात, ठराविक लोकांच्या आयुष्यात असतील पण बरं का, असे नातलग असतील, असे मित्रमंडळी असतील, पण काहींच्या आयुष्यात हे कोणीच नसतं. नंबर 3, जेव्हा आपण कोणावरती तरी खूप जास्त विश्वास करतो ना, मग ते आपले मित्रमैत्रीण असो किंवा नातलग असो. मी हे अनुभवले. आयुष्य ज्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो ना, तर सगळ्यात अगोदर आपल्याला तीच व्यक्ती दगा देत असते किंवा लाथ मारत असते. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा साथ द्यायला तर कोणच येत नाही. बघा, चहाच्या कट्ट्यावर सोबत बसणारे दोस्तही येत नाहीत, किंवा तुमचे इन्स्टावरचे दोस्तही येत नाहीत, किंवा ज्यांच्यासोबत आपण सेल्फी घेतो असेही मित्रमंडळी येत नाही, किंवा ज्यांच्या नंबरने आपल्या फोनची गॅलरी भरून गेलेली आहे, अशी लोक वाईट वेळेत येत नाहीत. कोणाला वाईट वेळेत फोन करून पहा, कोणी फोनच उचलणार नाही. लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवा. कारण मी पाहिले, वाईट वेळेत लोक दगा देतील, पण देवावर असलेला विश्वास कधीच तुम्हाला दगा नाही देणार. नंबर 4, आयुष्यात जर तुम्ही कोणाला पैसे उधार देणार असाल तेव्हा बघा, जेव्हा तुम्ही ते पैसे सोडूनही देणार, म्हणजे काही काही आयुष्यातील लोक असे पण असतात बरं का, पैसे उधार घेतात पण ते देण्याची भावना त्यांची नसते. मग त्यावेळेस आपल्याला टेन्शन येतं, त्रास होतो. तर तुम्हाला जर ते सहन होणाऱ्यातले असेल तरच तुम्ही अशा लोकांना पैसे उधार देऊ शकताय. आपण काय करतो, एखाद्याने जर आपल्याला पैसे मागितले तर आपण इमोशनली होऊन ते पैसे आपण देऊन टाकतो, पण ज्यावेळी आपल्याला पैसे लागत असतात त्यावेळी लोक ते द्यायला टाळाटाळ करत असतात. बघा, तुम्हाला जर नाती वाचवायची असतील तर कधी कोणाला पैसे उधार देऊच नका. नंबर 5, देवाला खुश ठेवा, मनुष्यांना नाही. आपण काय करतो, आपल्या आयुष्यातला भरपूर किमती वेळ आपण इतरांना खुश करण्यासाठी व्हायला घालवत असतो. बघा, आपण ज्यांना खुश करण्यासाठी आपण आपला अनमोल टाईम व्हायला घालवतो, तर सगळ्यात जास्त मोठा शत्रू जर आपला कोण असेल तर तीच व्यक्ती असते. मग यापेक्षा तर चांगले हेच असेल की हा अनमोल वेळ आपण देवाला खुश करण्यासाठी देऊ. जेव्हा आपण देवाला खुश करू तेव्हा आपले नातलग, सगळे सोयरे सगळे आपल्या जवळ येतील, आणि या लोकांच्या नजरेत चांगले होण्यापेक्षा आपण देवाला खुश करूयात. कारण माणसांची मत आहे ना, वेळेनुसार बदलत राहते. कोणी आज आपल्याला चांगले समजेल, उद्या त्याची एखादी अपेक्षा आपण पूर्ण नाही करू शकलो, किंवा त्याचे जर आपण काम आपल्याकडून होत नाही, आपण त्याला नाही म्हणलो, तर तो आपल्याला वाईटही बोलेल. पण देव असं नाही करत. आपण चांगल्या मनाने सेवा केली तर ते चांगलेच फळ देणार. नंबर 6, आपण आयुष्यात खूप मोठी चूक करतो. कोणाच्या तरी पाठीमागे विनाकारण पळत राहतो. नाती टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, पण याचा परिणाम मात्र उलट होत असतो. जेव्हा आपण एखाद्याच्या मागे पळतो तेव्हा आपण आपली आत्मसन्मान आणि आपली व्हॅल्यू कमी करून घेत असतो, आणि समोरच्याला जास्त किंमत वाढवून देत असतो. मग ती व्यक्ती आपल्याला लाथ मारणार म्हणजे मारणारच. नाती निभवा, पण आपला आत्मसन्मान आणि किंमत जिथे कमी होईल मग अशा नात्यांचा काही फायदा नसतो. त्यामुळे ही आयुष्यात जेवढ्या लवकर शिकता येईल तेवढ्या लवकर शिकून घ्या. प्रत्येक व्यक्तीला इज्जत द्या, प्रत्येकाशी प्रेमाने बोला. स्वतः काही कमी असेल तर ती दूर करा, पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बरोबर आहात, पुढची व्यक्ती चुकीची आहे, मग अशा ठिकाणी कमीपणा घेऊ नका.
कोणा एका व्यक्तीच्या मागे पळण्यापेक्षा पुस्तकांच्या मागे पळा. आयुष्यात नव्या गोष्टी शिका. जेव्हा आपण आपल्या पायावर उभे राहतो तेव्हा सगळे आपला मानसन्मान करायला लागतात. नंबर 7, चुकीच्या गोष्टी कधीच सहन करू नका. मग तुमचे लग्न झालेले असो किंवा तुम्ही बिना लग्नाचे असो. लग्ना अगोदर तर हे घडतच नाही, पण लग्न झाल्यानंतर सर्व काही बदलून जाते. एका मुलीच्या आयुष्यात सासरी जर तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल, म्हणजेच बघा हाणमार, भांडणे ही रोजचीच होत असतील, तर मला नाही वाटत आता तुम्ही शांत राहिलं पाहिजे नाही. हे सगळं सहन करायला पाहिजे नाही. ज्या दिवशी तुम्ही बोलायला सुरुवात करताल तेव्हा तो दिवस तुमच्या दुःखाचा शेवटचा दिवस असेल. काही मुली एवढ्या परेशान असतात की त्या मरायचा विचारही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जाण्याने कोणालाच फरक पडणार नसतो. त्यामुळे आपलं आयुष्य आपण कसे घडू ह्याचा विचार करा. नंबर 8, अगोदर मला कोणी वाईट बोलले, माझा अपमान केला तर मला खूप वाईट वाटायचं. रोज रडणं पडणं चालू असायचं. मग मी विचार केला, मी तर चुकीची नाही आहे, मग तरीही सगळं माझ्यावरच काय येतं? किंवा मी चांगली आहे तरीही लोक मला माझ्याबद्दल वाईट विचार का करतात? तेव्हा मी एक गोष्ट शिकले की निगेटिव्ह लोकांना आपण कधीच बदलू शकत नाही. ज्याची विचार करण्याची पद्धत जशी असते तो तसाच विचार करणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांमुळे मी मला त्रास करून घेणार नाही. मग मी लोकांकडे लक्ष द्यायचे सोडून दिले. मी विचार केला, मला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार आहे? मी काय आहे ती, मी कशी आहे, काय आहे हे मलाच चांगली माहिती आहे. आणि मग मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली. तर आजचा व्हिडिओ खूप मोटिवेशनल होता. जर कोणी अशा टेन्शनमध्ये वगैरे असतील तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. काळजी घ्या सर्वांनी.